राज्यामध्ये अवकाळीचा फटका देखील बसलेला आहे, तर त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। विदर्भासह मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा, 50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, सरकारकडून नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। वर्ध्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपिटीने 95 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 18 गावांमध्ये काढणीला आलेल्या पिकांची पावसामुळे नासधूस, उन्हाळी पिकांना सुद्धा फटका। बुलडाणा जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरावरील पत्रे उडाली, मका, ज्वारी, कांदा, भाजीपाल्यासह इतर पिकांचंही अतोनात नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस, उन्हाळी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली। बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे कांदा, गहू यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा, नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी। 12 आणि 13 एप्रिलला वाशिम जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वीज पडल्यामुळे 6 जनावरांचा मृत्यू, तर किल्लारी भागामध्ये केळी बागांचं नुकसान, जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना।